नमस्कार प्रशिक्षणार्थी। या सत्रात आपण ड्रायव्हिंग प्लेट, स्टेडी रेस्ट, डॉग कॅरियर यासारख्या वेगवेगळ्या लेथ ॲसेसरीज वापरून जॉब करणे आणि विविध सेंटर्स तयार करणे हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्हाला लेथ ॲसेसरीजच्या ड्रायव्हिंग प्लेटचा वापर करून सेंटर्सच्या मध्ये जॉब कसा सेट करायचा आणि मोठ्या किंवा लांबलचक जॉब करता स्थिर जागा सेट कशी करायची या गोष्टी समजतील। लेथ ॲसेसरीज बद्दल शिकण्यापासून आपण सुरुवात करूयात। लेथ ॲसेसरीज या लेथ सोबत मिळणाऱ्या स्वतंत्र युनिट असणाऱ्या मशीन्स आहेत। लेथचा पूर्णपणे चांगला वापर होण्यासाठी या ॲसेसरीज महत्त्वाच्या असतात। या ॲसेसरीजना वर्क होल्डिंग ॲसेसरीज आणि वर्क सपोर्टिंग ॲसेसरीज अशा दोन गटात विभागता येईल। चला वर्क होल्डिंग ॲसेसरीज सविस्तरपणे पाहूयात। ज्यावर काम करायचे आहे ती वस्तू म्हणजे काम किंवा वर्क, ज्यावर काम करायचे आहे ती वस्तू म्हणजे काम थेट यातल्या ॲसेसरीजवर अडकवू शकतात। याकरता 4 जॉ इंडिपेंडंट चक, 3 जॉ सेल्फ सेंटरिंग चक, फेस प्लेट आणि लेथ मॅन्ड्रेल्स या ॲसेसरीज आहेत। आता वर्क सपोर्टिंग ॲसेसरीज पाहूयात। या ॲसेसरीज कामाला स्वतःहून म्हणजेच एखाद्या वस्तूला स्वतःहून धरू शकत नाहीत, त्या वर्क होण्याकरता मदत करतात। वर्क सपोर्टिंग ॲसेसरीजमध्ये कॅच प्लेट म्हणजेच लेथ कॅरियरच्या वाकलेल्या शेपटीला अर्थात बेंट टेलला सामावून घेण्याकरता यू स्लॉट आणि लंबवर्तुळाकार स्लॉटसह डिझाईन केलेले असतात। ड्रायव्हिंग प्लेट लेथ कॅरियरची स्ट्रेट टेल शोधण्यासाठी प्रोजेक्टेड पिनसह डिझाईन केलेली असते। लेथ सेंटर्स लेथ किंवा डॉग कॅरियर्स लेथ फिक्स्ड स्टडी आणि लेथ ट्रॅव्हलिंग स्टडी या गोष्टी येतात। लॉंग स्लेंडर वर्कपीसला टर्न करताना मध्यामध्ये अतिरिक्त आधार देण्यासाठी स्टेडी रेस्ट ही लेथ ॲसेसरी वापरतात। स्टेडी रेस्टमध्ये सामान्यपणे फिक्स्ड स्टेडी रेस्ट आणि फॉलोड स्टेडी रेस्ट, ज्याला ट्रॅव्हलिंग स्टेडी असेही म्हणतात, हे प्रकार आढळतात। फिक्स्ड स्टेडी रेस्ट ही लेथ बेडला जोडलेली असते आणि एका जागी स्थिर असते। ती एका निश्चित ठिकाणीच आधार देते। यामध्ये 3 ॲडजस्टेबल पॅड असणाऱ्या फ्रेम असतात। फॉलोअर स्टडी हा लेथच्या सॅडलला घट्ट बसवलेला असतो। तो टूलचे अनुसरण करत असल्यामुळे जिथे जिथे प्रत्यक्ष कटिंग होत असते तिथे आधार देतो। फॉलोअर स्टडीमध्ये जितक्या लांबीचे कटिंग करायचे आहे त्या पूर्ण भागाकरता आधार असतो। फॉलोअर स्टडी रेस्टला सामान्यतः 2 पॅड्स असतात। एक पॅड कटिंग टूलच्या विरुद्ध दिशेला असतो आणि दुसरा पॅड ते वर येऊ नये म्हणून वर्कपीसचा वरचा भाग सांभाळतो। जर जॉबचा आकार वर्तुळाकार नसेल किंवा जॉबवरचा खरा सिलेंड्रिकल सरफेस आपण फिरवू शकत नसू तर जॉबला आधार देणे शक्य होत नाही। अशा प्रकारच्या जॉब्स करता वर्कपीसवर कॅट नावाचे उपकरण बसवतात। कॅट हेड हे एक प्रकारचे बुश आहे। त्याचा एक्सटर्नल सरफेस गोल असतो, मधला भाग सिलेंड्रिकल आणि फिरण्यासाठी मोकळा असतो। वर्कला पकडण्यासाठी आणि मधोमध म्हणजेच सेंटरिंगला आणण्यासाठी दोन्ही टोकांना ॲडजस्टिंग स्क्रू असतात। वर्कला मधोमध आणल्यावर फिक्स्ड स्टडीची जागा नक्की करतात आणि कॅट हेडच्या मध्यभागाला पकडण्याकरता पॅड्स ॲडजस्ट केले जातात। लेथ सुरू असताना कॅट हेडच्या टोकांसोबत काम लेथभोवतीच फिरते, तर सेंटर पोर्शन एका जागी स्थिर असतो। इथे आणखी एका प्रकारचे कॅट हेड आहे, जे सिंगल पीस असून ते वर्क सोबत फिरत राहते। लेथ कॅरियरमध्ये वर्कला व्यवस्थितपणे क्लॅम्प केलेले असते। यामध्ये कास्ट आयर्न किंवा फॉर्ज स्टील बॉडी आणि क्लॅम्पिंग स्क्रू असतात। त्याचे डिझाईन स्ट्रेट किंवा बेंट टेल सोबत असते। हे 10च्या सेटमध्ये उपलब्ध असतात। विविध प्रकारच्या डायमीटर्सचे काम करण्याची क्षमता यामध्ये आहे। वर्कपीसला टर्न करण्यासाठी त्याची जागा शोधणे आणि ड्राईव्ह करण्यासाठी कॅरियर्सच्या टेल्स तयार केलेले असतात।
तयार सरफेसचे नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी क्लॅम्पिंग स्क्रूच्या खाली नरम धातूचा पॅकिंग पीस ठेवतात. लेथ वाहक किंवा लेथ डॉगचा उद्देश मुख्यतः काम रोखणे आणि स्पिंडलमधून विशेष अटॅचमेंट वापरून पॉवर हस्तांतरित करून रोटेशन प्रदान करणे हे आहे. हे सेंटर दरम्यान वळण घेत असताना काम चालवण्यासाठी वापरले जाते. हे टॅपर टर्निंग आणि थ्रेडिंगसाठी देखील वापरले जाते. लेथ कॅरियर 4 प्रकारचे असतात. ड्रायव्हिंग प्लेटच्या ड्रायव्हिंग विरुद्ध स्ट्रेट टेल कॅरियर असतो आणि वर्क पीसला पॉझिटिव्ह ड्राईव्ह देतो. कॅच प्लेटच्या यू स्लॉटमध्ये बेंड टेल कॅरियर जातो आणि वर्क पीसला ड्राईव्ह करतो. क्लॅम्प टाईप कॅरियर हे क्लॅम्पिंग प्लेट आणि ॲडजस्टेबल स्क्रूसह डिझाईन केलेले असते. वेगवेगळ्या रुंदीच्या डायमीटर्सच्या वर्कना ते पकडू शकते कारण यामध्ये व्ही ग्रूव्ह, ॲडजस्टेबल बोल्ट्स आणि नट्स असतात. आणि सेफ्टी क्लॅम्प टाईप कॅरियरची डिझाईन टॉप आणि बॉटम क्लॅम्पिंग प्लेट्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली असते. या प्लेट्स टर्न करताना वर्कला चांगलीच पकड देतात. लेथ ऑपरेशन्स करताना लांबलचक वर्कला आधार देण्यासाठी लेथ सेंटर वापरतात. चकमध्ये वर्क करताना त्याचा सेंटर टेलस्टॉकमध्ये असेंबल करतात. त्यामुळे वर्कच्या ओव्हरहँगिंग एंड्सला आधार मिळतो. ओव्हरहँगिंग एंडच्या पुढील भागात मध्यभागी होल केलेल्या स्वरूपात हे वर्क दिले जाते. वर्क करण्यासाठी जेव्हा जॉबला 2 सेंटरमधून पकडले जाते तेव्हा ड्रायव्हिंग प्लेट आणि योग्य लेथ कॅरियरच्या सोबतीने ते एकत्र काम करते. मेन स्पिंडल स्लीवमध्ये सेंटर असते, त्याला लाईव्ह सेंटर म्हणतात. टेलस्टॉक स्पिंडलला जोडलेल्या सेंटरला डेड सेंटर म्हणतात. या दोन्ही सेंटरची बांधणी एकसमान असते. एक युनिट म्हणूनच त्यांची निर्मिती होते. त्यात अँगलसह 60 अंश कॉनिकल पॉइंट, मोर्स टेम्पर शँकसह बॉडी आणि टँग असते. डेड सेंटर हा हाय कार्बन स्टीलपासून तयार करतात आणि ते टणक व एका जागी असते. तर लाईव्ह सेंटरला कॉनिकल टिप टणक असण्याची गरज नसते कारण ते वर्क सोबत फिरत राहते. डेड सेंटर करता चांगले ल्युब्रिकंट वापरले पाहिजे. चला, सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे लेथ सेंटरचे प्रकार, त्यांची चित्रे आणि त्यांचा विशिष्ट वापर याबद्दल जाणून घेऊयात. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. ऑर्डिनरी सेंटर, कॉमन टाईप, हाफ सेंटर, टिप सेंटर, बॉल सेंटर, पाईप सेंटर, रिव्हॉल्विंग सेंटर, इन्सर्ट टाईप सेंटर, सेल्फ ड्रायव्हिंग लाईव्ह सेंटर, फिमेल सेंटर आणि स्वीवेल व्ही सेंटर. टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसवलेले मायक्रो सेट ॲडजस्टेबल सेंटर ही लेथ सेंटर अलाइन करण्याची वेगवान आणि अचूक पद्धत आहे. यातील काही सेंटर्समध्ये इसेंट्रिक असते तर काहींमध्ये डवटेल स्लाइड असते जे अलाइनमेंट सुधारण्यासाठी किंचित ॲडजस्टमेंट करू देतात. आता ड्रायव्हिंग प्लेटचा वापर करून सेंटर्सच्या मध्ये जॉब कसा सेट करायचा आणि लांब जॉबसाठी आधाराकरता स्टेडी रेस्टला सेट कसं करायचं हे आपण पाहूयात. हे करण्याकरता तुम्हाला पुढील गोष्टी लागतील. रॉ मटेरियल, ड्रायव्हिंग प्लेट, कॅट हेड, लेथ किंवा डॉग कॅरियर, कटिंग टूल्स, मेजरिंग टूल्स, स्पॅनर सेट आणि ग्रीस. जॉब सिक्वेन्स पुढील प्रमाणे आहे. रॉ मटेरियलचा साईज तपासा. फेस बाहेरील बाजूस येईल अशा रीतीने जॉब पकडा आणि फेसवर सेंट्रल ड्रिल करा. जॉब उलटा करा आणि एकूण लांबी करेक्ट करत हीच क्रिया पुन्हा करा. लेन स्पिंडलपासून चेक वेगळे करा आणि स्पिंडलवर ड्रायव्हिंग प्लेट घट्ट बसवा. लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर वर बसवा. सॅडलवर फॉलोअर स्टेडी जोडा. योग्य त्या कॅरियरचा वापर करून सेंटर्सच्या मध्ये वर्कला पकडा. फॉलोअर स्टेडीने जॉबला आधार द्या. स्टेडीच्या टचिंग पॅडना ग्रीस लावा. ट्रायल कट देऊन 2 सेंटर्समधील अलाइनमेंट तपासा. शक्य तेवढ्या जास्त लांबीत 40 मिलीमीटरने फिरवा. एंडला 2x45 डिग्रीने शॅम्फर करा. जॉब रिव्हर्स करा.
शक्य तेवढ्या जास्त लांबीत 40 मिलीमीटरने फिरवा. एंडला 2/45 डिग्रीने शामफर करा. जॉबला रिव्हर्स करा. उरलेल्या लांबी करता 40 मिलीमीटर टर्न करा. एंडला 2/45 डिग्रीने शामफर करा. ड्रॉइंगनुसार डायमेन्शन्स तपासा. आपण या सत्रात ड्रायव्हिंग प्लेट, स्टेडी रेस्ट, डॉग कॅरियर यासारख्या वेगवेगळ्या लेथ ॲसेसरीज वापरून जॉब करणे आणि विविध सेंटर्स तयार करणे हे शिकलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला लेथ ॲसेसरीज, ड्रायव्हिंग प्लेटचा वापर करून सेंटर्सच्या मध्ये जॉब कसा सेट करायचा आणि मोठ्या किंवा लांबलचक जॉबसाठी स्थिर जागा सेट कशी करायची या गोष्टी समजल्या असतील.